गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरे
हरे मागणीत एक तुझ प्रती आहे मागणीत एक तुझ प्रती आहे शेतकरी पाहि पांडुरंगा मागणीत एक तुझ प्रती आहे उद्धव महाराज जामकर, गोपाल महाराज फाटे गिरगाव. मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती तरी पाहे पांडुरंगा देशी तरी पाहे पांडुरंगा देशी तरी पाहे पांडुरंगा देशी तरी पांडुरंगा या संतासी गिरणी
हेच मजली संतांची मिरवली हेच मजली आणि तुझे काही न मागो देवा निक तुझे काही न मागो देवा निक तुझे काही तुझे काही न मागो देवा
हरे मागणीत एक तुझ प्रती आहे देशील तरी पाही पांडुरंगा या संतास निरविहीची मज दे आणि तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई मद ठेवी पायी संताची या संतास निर्वीची मद दे आणि तुझे काही न मागो देवा महायोग पेटे तटे भीमारत्यावर मुंडाई काय जातो मुनी समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम मध्ये पांडुरंगा आत्मरूप गणेशु स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलू पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो याला थोडस मोकळं करा देवा. हरे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयजनी देवाची या जगत उद्धाराला गेलेल अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयजनी देवाची. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्य आदिलक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानकदक्षं उडिक्षेत्रे निवासनं तन्नमामि. वेदविद्यामरीशं शरण शरणान्वन्ता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठाला विठाला.
मागण ते एकच प्रती आहे देशील तरी पायी पांडुरंगा या संतास नरवी हिची मद देई आणि तुझी काही न मागो देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापन देवाजीच्या पूर्ण कृपेनं साधू संतांच्या पूर्ण आशीर्वादानं संत महंताच्या मार्गदर्शनानं आणि गुणीजन विशारद महात्म्यांच्या सात संगतीनं मृदंग सम्राट आमचे चोपदर बाबा असतील, आमचे विनेकरी बाबा असतील, या सर्वांच्या आणि तुम्ही सर्व संत मायबापांच्या सहकार्यानं हा नामदानाचा ज्ञानदानाचा हा सोहळा सुरू होऊन गेली 28 वर्ष झाली. 28 वर्षापासून साधू संतांची परंपरा तुमच्या गावामध्ये जतन करून ठेवली. तुमच्या सर्व खैरेवासियांना लाख लाख धन्यवाद. विठ्ठल अतिशय गुणीजन गायनाचार्य महात्मे या ठिकाणी तुम्ही उपलब्ध केले. सर्वांचं मी तुमच्या गावात पहिली सुनी. मला सगळ्यांची नावं काही आज परिचित नाही, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. हे वारकरी शिक्षण संस्थेतून आलेली हे बालगोपाल यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. तुम्ही माता माऊल्या या ठिकाणी आलात, तुम्ही मायबाप या ठिकाणी आलात, तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जास्त धपल्या काढीत नाही, कारण कीर्तन म्हणजे टाइमपासाची जागा नसते. मायबाप भाऊ असंच राहू द्या बस. याला हालिंग ना डुलिंग त्याला हातच लावू नका. आता बरं चाललंय, चालू द्या. 9 वाजेला तुम्ही राईट कार्यक्रम चालू केला. 8:30 ते 9:30 तुमचा पॉम्पलेटचा कार्यक्रम आहे. तुमच्याकडे 9 ते 11 चालू करतात, हरकत नाही. आता 9ला बुवा भुकायला लागला का नाही. 1-1.5 घंट्याच्या वातावरणामध्ये बसलेल्या हनुमानपैकी, बसलेल्या 1000 लोकांपैकी एखाद्याला जरी हनुमान फटका बसला तर बसला. विठ्ठल नामदेव महाराजांच्या या कुशल मार्गदर्शनानं उद्या त्यांची काल्याची सेवा आहे. वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपवृद्ध महात्मे तुम्हाला लाभले, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. भागवताचं या ठिकाणी तुम्ही श्रवण केलं, संगीत रामायण झालं, गाथा पारायण झाला, ज्ञानेश्वरी करूनच ठुलं हो तुम्ही. आमच्याकडे एकाला कोणी कंबर कशी नाही, तुम्ही एवढं ठुलं. बरं आहे, बरं आहे. तुम्ही गाव चांगलं आहे, चांगल्या विचाराचं आहे. तुमच्या सर्वांच्या सहमतानं माझ्याकडे ही 7व्या दिवसाची सेवा आली. तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद. माझ्यासारख्या पामराला ही सेवा दिली. सप्ताह कमिटीचे आयोजक असतील, गावातील पदाधिकारी असतील, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुमच्या गावांचं हृदयस्थान, प्रेरणास्थान, आदरस्थान हरिभक्त परायण गजानन महाराज भुगे, त्यांचे बंधू भागवत महाराज घुगे, त्यांच्या माध्यमातून हे तुमच्या सर्व संतांच्या दर्शनाचा योग भेटला. आजच्या दिवशी
कीर्तनकार बांधलेला असतो. पहिले 3 दिवस आणि शेवटचे 2 दिवस कीर्तनाला बंधनात संप्रदायाचा नियम आहे. त्या नियमात राहून कीर्तन करावं लागतं. कीर्तनकारांना कीर्तनाची मर्यादा सोडली तो भाग सोडून द्या. परंतु आमच्या संप्रदायाचा दंडक आहे, 7व्या दिवशी मागणीपर असावा आणि 8व्या दिवशी कालापर प्रकरण असावं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायाचा 3 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग तुमच्या सर्व संत मायबापांच्या सेवेकरता घेतला. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय मागताय, भगवंताकडे मागताय, कशा निमित्तानं मागताय. मागायला योग्यता लागते आणि देणारा तितका योग्यतेचा लागतो. तेव्हा या दोन्ही क्रिया घडतात. साखर असून चालत नाही, पत्ती असून चालत नाही, त्याला दूध लागत होता हा चहा घोटता येते. विठ्ठल मागायला लायकी लागते, क्वालिटी लागते. घसरलेल्याला मागताच येत नाही, त्याला किंमतच राहत नाही. पण जगद्गुरु तुकोबराय मागतात त्या त्यांचा अधिकार केवढा आहे माहिती का तुम्हाला? तुकाराम म्हणजे गल्ली बोळातला तुका नाही. गल्ली बोळातला तुका नाही. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, कृतयुगी प्रल्हाद, त्रेतायुगी अंगद, द्वापार युगी उद्धव आणि कलियुगामध्ये नामदेव महाराज. जे झाले अवतार घडी विस्कटल्या जाते त्या वेळेस जो अवतार घेतला त्याच्याबरोबर तुकोबराय. हो, 5वं वेद निर्माण करणारे वैराग्याचे महामुनी तुकोबराय. आमच्या सारख्या आपलं महाराष्ट्राचं असं आहे वाटेचे नव त्याचे पित्र. हा, जोपर्यंत म्हातारे एका तोपर्यंत खाय वाचून उपाशी मरती. मेल्यावर आमच्या सारखा डिजिटल बॅनर साठी सांगीला वेगळे, शेलूला वेगळे, कार्या चौकात डिजिटल बॅनर. कावा म्हातारं दाखल्यावर म्हातारं आहे का पाहायला ते डिजिटल बोर्ड, डिजिटल बॉ नाही ना. नाही ना. जेव्हा संत होते तेव्हा तुकड्या करता मवती. जेव्हा संत होते तेव्हा तुकड्या करता मवती. गेल्यावर आता जगद्गुरु तुकाराम महाराज कीजे. समजून घ्या, कीर्तन म्हणजे टाइमपासाची जागा नसते. कीर्तन म्हणजे दिल बैलाने की बात नाही. हा मला धंदे नाही, तुम्हाला उद्योग नाही का? काय लागत द्या. जन्माला आला आपण कीर्तन, ढकल्यावर कीर्तन, ढकल्यानंतरही कीर्तन आहे ना. वर्ष श्राद्ध होते का नाही तुमच्याकडे? कीर्तन आहे ना. किती का कीर्तन चालले, काय लागत आहे कीर्तन? लय बुवा झाले म्हणून का? कीर्तन कशा करता? कीर्तन सांग होय अंग होत का त्यात? जो इथं पुराला 2 घंटे त्याचं अंग हरिरूप होतं का? तो लोकांचं दाताड इतकं सांगत निघून जातो. त्याला काय घेणं? गावजेले काय गावजेले हनुमान बाहेर, त्याला काय घेणं नाही. तुम्ही उद्या मारायचे आज का मारा ना, त्याला काही घेणं नाही तुमच्याशी. घेणं संतांच्या जातीला असतं. म्हणून 28 वर्षाची परंपरा तुम्ही ठेवली ना, त्या संतांचा विचार
संत आवडतात, संतांचे अभंग आवडतात, संतांचे ग्रंथ आवडतात. मग संतांचा परमार्थ आवडायला पाहिजे का नको? कोणा सांगायचा तू? सुरानी मिरानी कोण देईन पाणी? आणि मी लय करतो, मी लय काय गाजर करतो तू? जे करायचं ते करीत नाही आणि नको ते रिकामे धंदे करायचे. शिंडी लोक दोन सकाळी आणि संध्याकाळी रोड पुरत नाही. वारे वा धंदा. विठाला विठाला प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबराय मागताय, मागण्याची क्वालिटी तुकोबरायामध्ये तयार आहे. तुकाराम महाराज सांगतात, आता उरलो उपकारापुरता. देवावर ज्यांनी उपकार केले ते तुकोबराय. 8 पिढ्याची वारी तुकोबरायाच्या घरामध्ये आहे. 8 पिढ्याची ते तुकोबराय 8 पिढ्याची वारी करेल असताना सुद्धा भगवंताकडे काही न मागता निरपेक्ष, निराकांक्ष आणि निस्वार्थ परमार्थ जगाकरता सांगण्याचं कार्य तुकोबरायांनी केलं का नाही? आमच्या सारखी तारखी घेऊन काय? आम्ही तारखीवर लागेल लोक. तुकाराम महाराजांच्या कोणा तारखी घेतल्या? तुम्हाला जरा जड जाईन आजचं कीर्तन. मला काही तुमच्या गावात पोरगी द्यायची नाही आणि मला काही गजानन महाराजांच्या विरोधात उभा नाही राहायचं. जे खरं आहे, सत्य आहे, पवित्र निर्मळ आहे ते सांगायला काही हरकत नाही. सांगायला काही हरकत नाही. ज्या गोष्टींना साधू संतांना जो परमार्थ केला त्या परमार्थाच्या पावत्या त्यांच्या जवळ आहे. आम्ही उषा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली, इतका परमार्थ करू राहिलो. आमच्या जवळ पावती आहे का एखादी उद्धाराची? कायला म्हणते उद्धार? उद्धारच माहित नाही. उद्धार कशाला म्हणतात? तो आता आपण तरुण इतराला तरणारा परमार्थ आहे का आपण गड्ड्यात जाऊन दुसऱ्याला गड्ड्यात घालणार आहे? आप मरे तो मरे यजमान कुले के मरे, आजा हकीम जान खतरे में. तुकाराम महाराजांनी जो परमार्थ सांगितला तो अनुभवून सांगितला का वाचून सांगितला? तुम्ही असे गचकवून बसले काय? माझ्या मौतीला आले हजरशे हसले, बोलले, डुलले का मग बरं वाटत आहे? बाबाला वाटत बरं चालू आहे. तुकाराम महाराजांना अनुभवून सांगितलं का वाचून सांगितलं? कोणाच्या? तुकाराम महाराजांच्या. बरोबर. हे इतके गुणीजन्म असणे ना, खरंच नमस्कार द्यायला बशीनच कळत. तुकाराम महाराज त्या गोष्टीला, त्या तत्वाला, त्या परमार्थाला घातले. मूर्तिमंत परमार्थ स्वतःच्या जीवनामध्ये अनुभवला आणि मग जगाला सांगायचा धंदा. तुका म्हणे चाखोनी या मात नाही करता एकदा टाळ्या माझा. हो, तुका म्हणे साखुनी सांगे
मज अनुभव आहे अंगी. काय असा? मी केलेला परमार्थ नक्षीकांत माझ्यात उतरला. ती वारी, तो परमार्थ माझ्यामध्ये मूर्तिमंत उतरला आणि मग माझ्याजवळ क्वालिटी तयार झाली. एकदम क्वालिटी तयार होत नाही. लय गबाळ जर असाल ना तुमच्याकडे काशा राहिल्या हा काशा लय गबाळ झालेलंय मरणाचं, त्याच्यात कोणी बांबर धरी तर काय धरी मेंटल तरी धरीन का? नाही ना. त्याला पहिले नांगरावं लागत आहे, पलटी फाळाला, त्याच्यात रोट्या घालावा लागतो आरा उभा. असले घरचे बैल तर उभाट्या घालावा लागत वखर, तेव्हा रान तयार होत. आणि रान तयार होऊन चालत नाही, त्याला मिरगाचा पाऊस पडावा लागतो. आणि तो लय ज्याला झाला तर वाप येऊ द्यावा लागत. ही आमची वाप निघून चालली. वाप आल्यानंतर पेरल्या जातं का चिखलात पेरी ते तुमच्याकडे? बरोबर आहे ना. वापसा येऊन द्यावा लागती. आता फार मसनात गावड्या गेल्या, बैल कोकणात निघून चालले तरी वाप याय ना अजून. तुकोबराय सांगतात वाप यायच्या आधी मी या गोष्टी केल्या. काय केल्या? नामाचा नांगर कल्पनेच्या पेडी, नामाचा नांगर कल्पनेच्या पेडी, याचा अर्थ परमार्थ नक्षीकांत उतरण्याकरता काही क्रिया आहे परमार्थामध्ये. जीवाला उपरती तयार व्हायला पाहिजे. जीवाला उपरती तयार झाली का त्याला भगवंतावरच प्रेम वाढत चालतंय. अय इडा बायकोला शादीला का चाललोय खेळायला, याला परमार्थ म्हणजे काय? नाही 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 नाही, हे वैतागे परमार्थ नाही, हा वैतागे. वरण सोडून दिलं का घेतला पताका चालले. नाही नाही, याला परमार्थ नाही म्हणत. परमार्थ एकट्यानं करायचा असतो आणि परमार्थ करत असताना शास्त्राप्रमाणे करावा लागतो. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्म प्रचिती या तिन्ही एकत्र झाल्या तर परमार्थ विठाला. माझ्या 4 पिढ्यामध्ये मी भगवंताकडे काहीही मागितलं नसताना सुद्धा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. माझ्या वडिलाची मिरासी गा फक्त तुझी चरण सेवा केलेली आहे. 8 पिढ्या तुझी भक्ती करेल असताना सुद्धा 8 पिढ्यात एकही तुला मागणारा निर्माण नाही झाला. भक्ती ऋण घेतली माझी, चरण गहाण आहेत तुझे. देवा तुझ्यावर उपकार करणारे आम्ही. मग ज्यांना देवावर उपकार करण्या इतका परमार्थ ज्यांचा पिकला बर का, जरा बारीक कीर्तन ऐका. आज ॲडव्हर्टाईज ऐकायला मिळणार नाही.
आज सासू सुनाच्या गप्पा ऐकायला मिळणार नाही, आज विनोद ऐकायला मिळणार नाही तुम्हाला. एवढ्या करता काळजी लावून नाही आलो इकडे संसाराला. नाही 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 नाही. फुकट टाइमपास केला ना एवढेच पाप माया बोकांनी. कीर्तन म्हणजे काही तमाशा समजू नको तू. तुला वाटू राहिलं कीर्तन म्हणजे लई तमाशा आहे. मायाला कीर्तनाला एवढी पब्लिक येते, गाजर येते तुझ्या कीर्तनाला. कोण नाही येत तुझ्या कीर्तनाला, कोणी यायला रिकाम नाही बरं का. तुला ग झाला फक्त. जाऊ द्या, तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये तो परमार्थ इतका पिकला, मला इतकी उपरती तयार झाली, भगवंताबद्दलची इतकी ओढ माझ्यामध्ये निर्माण झाली, काही मी उद्धार जन्माला येऊ राहिलो आणि मरू राहिलो. सगळ्याचा रोग इथून तिथून सारखा आहे. तो कोणती जाती पंथ धर्म संप्रदाय देशात राज्यात प्रांतात जन्माला असेल, सगळ्याला एकच रोग आहे. देव असो नाही तर देवाचा बाप असो. कोणता रोग आहे? कोरोना. कोणता रोग आहे? जन्म आणि मरणाचा रोग आहे. आणि जन्म आणि मरणाच्या तावडीतून जर सुटायचं असेल तर सत्यनारायण घालावं लागत. काय करावं लागेल? सत्यनारायणाने जन्म मरून चुकून का आणखी तोंड फाडून जाईन ती? नाही ना. नाही नाही नाही. आता मला सूर्या दिशेला आहे, मला सूर्या दिशेला आहे आणि मी धडकलो या दिशेला. येईन का? येईन का? 96 पिढे गेले तरी येईन का? तुकाली यावर मा फेरा टाळ्या वाजवा. नमस्कार आहे. चांगली अतिशय रंगदेवता तयार झाली. हे संत महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्याशिवाय होत नाही बरं का. त्याचं की मी किती कुरुकुरी कीर्तन केलं काही कळ होत नाही. यात सगळ्याचा खेळ लागतो. चला, तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायाला तळमळ लागली. कैमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. तळमळ लागल्यानंतर संतांची गाठ पडली. तुकोबारायाच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यासारखा संत आला आणि परिवर्तन झालं जीवायचं. 65 लाखाच्या जहागिरीला काढी लावली महात्म्यानं. आता बोलू का? राग येईल तुम्हाला. मी काही कोणाच्या मुळावर नाही उठेल तर जाऊ द्या, मला काही घेणं नाही. त्याची विठाला खरं बोललं का सकेला राग येत आहे, पण खरं खरंच राहत आहे. आईशी कळवळ्याची जाती आणि फाशी घेऊन मरती. आईशी म्हणावं का? याय ना म्हणावं. आईशी कळवळ्याची जाती कोणा म्हणावं? अरे खरंच समाजाकरता अंतकरण जर सुटत असेल ना मायबाप त्यांना म्हणावं. हा त्यांचा अधिकार आहे. ज्ञानोबा तुकोबाचा, एकनाथ महाराजांचा अधिकार आहे हा. त्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची कृपा झाली
आणि कृपा झाल्यानंतर बघा काही गोष्टी जाणून करायला पाहिजे, भक्ती समजून करायला पाहिजे. भक्ती जर समजून नाही केली ना, हे करतं म्हणून त्यानं केलं, ते करतं म्हणून त्यानं केलं तर नाही चालत. शेजारनी ना केलं गण पंढरीने लगन नाही जमत इथं. नाही 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 नाही, इथं स्वतः ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, जाणते न गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. जाणून भाजायचं का नियमून? जाणून. मग आता जाणून जगात भक्ती चालली का नियमून? नियमून. तुम्ही खरंच नमस्कार आहे तुम्हाला. खरं बोलायला काय घाबरायचं, आपल्याला काय फाशी का? नियमून भक्ती चालली, नियमून. तुकोबारायांनी भक्ती जाणून केली का नियमून केली? जाणून केली. जाणून नेना ते करी माझे मन, तुझे प्रेम खून देवनिया. जाणला जाईना, देव जाणला, देव अनुभवला आणि मग जगाला सांगायला सुरुवात केली. मग निरपेक्ष निराकांक्ष आणि निस्वार्थ पुण्याच्या गाठी तयार झाल्या तुकोबारायाजवळ. आणि त्या पुण्याच्या जोरावर जगाचा उद्धार करायला सुद्धा खिशात दामानमा लागत होई. दुसऱ्या झेंड्यावर पंढरपूर नाही करतायत. नाही 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 नाही, तिकडं टांगापट्टी घोडे फरार होत्या, चालत नाही ते दुसऱ्या झेंड्यावर. आणि ते तुकोबाराय ज्यावेळेस परमार्थ करता 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 कैसी दशा येईल माझे नाठवणी देह पायाचे चिंतन. नाठवण्याची रीत काय? काही 80 दशा जीवनात यायची रीत काय? सगळ्याच्या देहाचा देव आहे की नाही? सगळे संतांचं म्हणणं तेच आहे की नाही? जाय सारा देहामध्ये सर्वांगटी हृदयबंदी खाना, साऱ्याचं म्हणणं तेच. आमच्या टोकऱ्यातून उतरत नाही. साऱ्यांच्या तर हृदयात देव आहे, बरोबर आहे की नाही? मग हृदयात देव आहे तर मग छाताळ फाडायचं का हनुमंतासारखं? फाळलं तरी दिसन का? त्याला काही रीत असेल का? नाही. हृदयातला देव पुसात साखर आहे का नाही? मग त्याला सत्यनारायण मांडत ती पुराण निघा का? साखर निघा का? खालबाजात फुटत साखर निघा का? नाही ना. त्याला काय रीत आहे, रीत आहे. त्याला रस काढावा लागतो, त्याची प्रक्रिया करावी लागते, बरोबर आहे ना? आणि त्या प्रक्रिया केल्यानंतरची क्रिया साखर तयार होते ना. मग त्याचा देहात देव आहे की नाही? मग त्याला काय यंड सलमान द्यायचं का? काय काय करावं लागेल त्याला? 14 वर्षाचं लेकरू सांगायला माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. मंथोनी नवनीता कैसे घे, मंथनी नवनीता सांगितलं, दुधात तूप आहे, त्याला 16 सोमवार करायला लागेल. नाही
दुधातलं तूप तयार करता काय करावं लागत आहे हो? हा? पटकन सांगा 9:30 वाजले मा आता 10 अर्धा तास. सत्यनारायण घालून चालणार नाही, 16 सोमवार करून चालणार नाही, रातभर त्याच्या पुढं बसून चालणार नाही. त्याला काय करावं लागत आहे? तापावं लागत आहे. तापल्यानंतर त्याच्यात काय वाचावं लागत आहे? इर्धन वाचावं लागत आहे. 2-4 लिटर का इर्धन किती लागत? इतकं घोडभर. हा मला बरं आपले मी आपल्यातलाच आहे, शेतकऱ्याचाच पोरे आहे. मी काही पुण्याहून घेऊन शिकेल नाही, शायनिंग वरून कीर्तन मला येत नाही. इर्धन फक्त घोडभर राहत आहे. घोडभर इर्धन 150 लिटर दूध असं तरी करते का नाही. आणि इर्धन घरातलं चालत नाही, कुठलं लागत? शेजारणीचं लागत आहे. तसा देहातला देव काय करता, या देहामध्ये विर्धन घालावं लागत. कशाचं विर्धन घालावं लागत आहे? माझ्या ग गुरुन मला ग बाई नेला एकांत, माझ्या ग गुरुन मला ग बाई नेला एकांत, ज्ञानाचा भाग लाविला हृदयात. मुक्ताबाई सांगते, मुक्ताबाईचं प्रमाणे मान नाही. मुक्ताबाई सांगते त्याला काय करावं लागत आहे? गुरु करावं लागतंय. ज्याने गुरु नाही केला त्याचा ज्याने केलं त्याला का फाल घ्यायला का नाही? माय बाप विचार करा बरं. मला सांगायचं काय, माझ्या मुद्द्यावर मला यायचंय. जगद्गुरु तुकोबरायाने केलेला परमार्थ पिकली या शेंदे करू तैसे आम्हा केले, तैसे आम्हा पिकली या शेंदे. शेंदाडाला पिकावं लागत आहे. आणि का पिकत ती? याला शेंडा सोडावा लागत. त्यांना देठ सोडलं का मग पिकत आहे ते. जोपर्यंत शेंडाला तोपर्यंत हिरं राहत. आता अजून शेंडा सुटायचाच पाळा नाही. आता काय सांगा तुम्हाला, आता बोलता येत नाही. जाऊ द्या, तुम्हारी चूप हमारी चूप. चालू द्या, चाललंय 28 गेले, आणखीन 28 जाते. का गए तो का नहीं ख्याल आया तो आप बागोड थैली में मक्खिस न पिंबे फरक. माय बाप तुकोबरायांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुकोबरायांची परिपूर्ण भक्ती परिपूर्णत्वाला गेली. आठव नाठव गेला भाव भाव झाला सोयमेव पांडुरंग. तुकोबरायची पावती परमार्थ पिकल्याची, परमार्थ परिपूर्ण अनुभूतीला आलेल्याची. आठव नाठव गेला भावा भाव झाला स्वयमेव. तुका पंढरीला गेला पुन्हा जन्म नाही आला. आमच्या 100 वाऱ्या झाले तरी पेट दाखायची पाळी. तुमच्याकडे जागी नाही का पेट दाखल्यावर? कायचे पाय येत असेल त्याच्यावर वाकडे तिकडेची ती. मग लय देव केला त्याला. टपुऱ्याच्या टपुरे होत त्याच्याकडे. बैलाच्या कमी राजा नाही ना माय बाप. बघा परिपूर्ण तुकोबराय पिकल्यानंतर तुकोबरायांच्या जीवनामध्ये वेट तयार झालं, वजन तयार झालं भगवंताच्या दरबारामध्ये. आणि ते तुकोबराय सगळ्या संसाराचं मागणारे तुम्ही आम्ही लोक आहोत. तुम्हाला आम्हाला जन्माचं महत्व कळत नाही, तुम्हाला आम्हाला देहाचं महत्व कळत नाही. म्हणून परमार्थ आमचा खालच्या लेवलचा आहे, लो क्वालिटीचा. पुरीचं लग्न होऊ दे, बोरला पाणी लागू दे, काट्टे धडायचे नाही. आमचा परमार्थ आज जेव्हा
कुठं लपला तू? आमचा परमार्थ या क्वालिटीचा, त्यांचा परमार्थ त्या क्वालिटीचा नाही. त्यांच्या जीवनामध्ये वजन तयार झालं आणि वजन तयार झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या संसाराकरता न मागता उद्धारा करता मागितला अभंगाचं पहिलं मागण्याचे एक तुझ्या प्रती आहे. मागण्याचे तुझ्या प्रती आहे. मागण्याचे एक तुझ्या प्रती आहे. मागण्याचे एक तुझ्या प्रती आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात मागतात, मागणे ते एक तुझ प्रती आहे. देत असा शब्द आहे का? देशील तरी पाहे पांडुरंगा, तुला पटलं तर दे, नाही तर मा आग्रह नाही तू द्यायला पाहिजे. का? त्याचा दृष्टांत सांग. काय झालं? गावातले 2-4 जण एकत्र आले, त्यांच्या मोठ्या हायवे जमीन गेली, त्याजवळ 2-4 कोटी जमा झाले. आता त्याला वाटलं काय काहीतरी का मग पिऊन पडण्यापेक्षा पत्त्यात घालण्यापेक्षा आपण काहीतरी डोकलं. बसली त्याची कमिटी 4-5 जणांची. बसल्यानंतर आता काय करावं काय करावं काय करावं. एका जणाची जमीन गेली, त्यानं लगेच सुरू केली, काय घेणं आपण एक फेज आहे, कोणाला लावायचं आहे, सारं ऐकून गेलं, काय राहिलं, खाएंगे पिएंगे आईश करेंगे. तुझ्या बापान ठेवली का आईश? अय खाएंगे पिएंगे तो हातात, आईश तो हातात नाही. कॅन्सर झाली का? खाली मुटकवर पाय देवा मी केलं काय? काही नाही केलं. दुधाच्या टायमाला नाही पाहिली तेव्हा कोणते ब्रँडेड प्यायची तेव्हा कशी विचार करून केली. मग आता कॅन्सर झाला तर बैस न ग काहून आग उडली ना. जाऊ द्या. मग काय झालं, सारं फुकून टाकलं त्यानं. सारं फुकून टाकल्यानंतर काय झालं, गावात पण इचेरी ना, काही राहिलंच नाही ना. दोमच्या हातात इकडे हिंड तिकडे हिंड, कुठेतरी दिलं तर तुकडा खायचा नाही तर लोळायचं. असं जीवन त्याचं चाललं. या 5 जणांना मीटिंग घेतली, अरे आपल्याला धंदा टाकायचा. पण कोणता धंदा टाकायचा? ज्या धंद्याला डिमांड पाहिजे. बरोबर आहे ना? नाही तर आब्बा कुठे धैलेमेच होईल. हाय ते मुद्दालाच घाटी यायला नको, म्हणून धंदा विचार करून टाकला ते ना. आता आपण काय करू म्हणे, 5 जणांना 1-1 कोटी द्यायचे. किती? 1-1 कोटी द्यायचे. किती झाले? 5 कोटी झाले. अगदी चौफुलीवर मस्तपैकी 1-2 एकर विकत घ्यायची. हो, कोणत्या देवाला ज्यादा डिमांड आहे आता? आता सध्या साईबाबाला ना 2 एकर जमीन विकत घेतली, 1 कोटीचं मंदिर बांधलं. साधी सुधी मूर्ती नाही आणली, सोन्याची मूर्ती आणली. काय
दामांना चांगला भेटला पाहिजे ना. चौकून वॉल कंपाऊंड केलं त्याला सोन्याच्या मूर्ती म्हणल्यावर कसं करावं लागलं. 7-7 फुटाचं ते चौकडून केलं त्याला वर तारी तुरी भानगडी हे झगमगाट हिऱ्या माणिकांचं ते मंदिर बनवलंय. आणि तिथं फक्त प्रवेश कोणाला 4 व्हीलर वाल्याला. देवाच्या दर्शनाला प्रवेश कोणाला 4 व्हीलर वाल्याला. आता यायचे अख्खे 5 कोटी जाऊन बसले त्याच्यात. लोक सगळ्या पंचकृषीमध्ये वा 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 लय भारी मंदिर झालं, लय मोठं मंदिर झालं, लय भारी मंदिर झालं, लय मोठं मंदिर झालं. सगळे चालले पाहायला म्हणजे सगळ्याला एंट्री असं. एंट्री कोणालाच नव्हती. एंट्री 4 व्हीलर वाल्याला होती. तिकडं झेड सुरक्षा ते बंदुकीवाले गेटवरच मध्ये सोडायला भानगडी. आता ते पाहिलं. आता जर की जे वैसे गेले राहते ना आमच्यासारखे सिटीतले पाव खाऊन आज पाहू येत मग ती हिंडायला निघाली. कधी याता याता द्यायला कळलं का म्हणजे आले इकडं चांगलं चौफुलीवर आपल्या मंदिर बांधलं चाला पाहायला गेले. ते आले का 4 व्हीलर मध्ये जायची लोक दर्शन घ्यायची. मग किती जात असतील मध्ये आपल्या इतके तर नसते जाते बा वॉटर मध्ये इतके जायचे. असं करता 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 त्याची मुदलाच घाटी झाली ना. जायलाच कोणी तयार नाही. करावं काय. आता ती सोन्याची मूर्ती सिक्युरिटी गार्ड त्याला बंदुकीवाला लागल ना. काठीवाला जमन का आमच्या शॉपदारासारखा कोण जाईल त्याच्या शेतीला नाही ना. मग आता धंदा मुद्दालाचा घाटा होत चालला. आता हे बेवडं होतं बेवडं. याला वाटलं की आला आपल्या त्या रामराव शामराव तुकारामनं ते काही मंदिर केलं चाला आपण जाऊ तिकडं. हा आता चांगल्याला तिथं एंट्री येत नाही. याला एंट्री देतील का. आता हे गेलं लावूनच गेलं तिकडं. त्या सिक्युरिटी काय सारखे इकडं नाही झालं तिकडं. आता त्या मंदिराच्या बाजूला काय होतं एक पडकं मंदिर होतं. त्याच्या बाजूला ते पडेल मंदिर होतं. कितीतरी वर्षाचं पडेल तिथं. कोणी ती सगळी घाण घोण पडेल तिथं. आता हे एवढंच. आता याला इकडं झटका बसला. यांना येऊन नाही दिलं मध्ये गेलं. त्या झाडाखाली जाऊन झोपलं. ते झोपल्यानंतर त्याची उतरली. उठल्यावर त्याला कळलं अरे आपण तर देवळात आहे. आपण देवाच्या दर्शनाला आलो होतो ना. तिकडं नाही तर नाही इकडं. यानं काय केलं जर शिगाव तरवट राहते तुमच्याकडे तरवट. हा ते तरवट घेतले आणि ते झाडून झुडून काढलं. त्या देवावरचे सगळं गबळ गुबळ पाला पाचोळा बाजूला केला. बघा बेवडे राहते पण लय हुशार राहते बरं का. दृष्टांत काय तरी सांगायचा मला टाइम नाही काढायचा आहे. अजून मला नाही सांगता येतं मक्का बक्का 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 पाठी 4 वाजा लोक. पण दृष्टांताचा सिद्धांत सांगतो माग नाही ते एक तुझं प्रति आहे इथपर्यंत आपण आहोत. मग त्यानं ते सगळं वारलं. ते देव प्रसन्न झाला त्याच्यावर. ते प्रकट झालं. त्याने सांग माग बघता अरे 72च्या दुष्काळापासून इकडं कोणी फिरकाना तू आला हे सगळं साफ केलं. मी तुला प्रसन्न आहे माग. त्याची आता पूर्वी उतरेल होती. तो काही उठाळा नवरान गुडघ्याला बाशिंग नव्हतं त्याचं. कारण लय रट्टे गट्टे खाऊन येत होतं. कारण 2 कोटीला आग लागेल होती त्याला. मग ते कसं असेल हा दुधाना पोळलं का ताक सुद्धा फुकून पितोय माणूस. हा आता त्यानं ते पाहिलं ते औसन बिवसन ते देवाचं पाहिल्यानंतर त्यानं सांगितलं होय मी मागायचं नाही म्हणे मला. मी नाही ते तर म्हणे मग मी तर आता तुला वरदान द्यायला तयार आहे म्हणे. माझा शब्द निघला ना तुला घ्यावाच लागला. त्यानं सांगितलं तो शब्द निघला तर निघला मला तुझ्या शब्दाची गेलं नाही म्हणे तुला घ्यावाच लागेल. नाही म्हणे मी ठीक आहे घ्यायला तयार आहे पण माई बी एक आठ आहे. पा शहराला सवय कशी राहते. ते म्हणे तू प्रसन्न नाही ना मी बी घ्यायला तयार आहे पण माई एक आठ आहे. म्हणे काय म्हणे पहिली तू 8 सांग. देवीला म्हणे पहिले तू नाही म्हणे तूही नाही लागत. माय ऐकायला तयार आहे का म्हणे हा. म्हणे पहिले तू नाव सांग. तू कोण आहे ते नाव सांग. ते म्हणे तुला नावाशी काय घे मी प्रसन्न झाले ना. तू 2 कोटी गेले आणून देते तुला जमीन जुमला करून देते गाडी घोडं करून देते. पण त्यानं सांगितलं ते जमत नाही आपलं. ते म्हणे तुला घ्यावाच लागेल. ते म्हणे तुला सांगावाच लागेल. म्हणे बर सांगते म्हणे पण तुला घ्यावं लागेल बरं का. म्हणे हो घ्यायला मी तयार आहे ना. एवढ्या करता तर वशिले म्हणे मा अवदासा देवी नाव आहे. काय नाव होतं तिचं त्या देवीचं अवदासा देवी होतं. हे लय हुशार. हे काय म्हणलं आता तुझी वारी झाली ना आता माई वारी मागितो ना मग मी बी आता. तू माझी बोकंडी बसेल ना तेवढी निघून जाय.
मला अवधा सकाळून प्राप्त झाली तो यामुळं झाली ना. तू निघून जाय म्हणजे मी मोकळा होईल. अहो हे गावात आलं ना काय सांगावा. याला 25 लाखाची लॉटरी लागली. याचं 8 दिवसात वातावरण निंबूना इस्त्रीचं निंबूना कापून घ्या. इतकी कडक कपडे सगळं चेहरा मोरा लेकरं बिकरं सगळे खुश झाले. घरात चांगलं खायला सुरू झालं. साऱ्या गावात फोडणीचा वास यायला लागला. लोकांची भानगड काय झाली. हे 5% होते ना बाजूला बसे आलं म्हणे आपले मुद्दालाच गाठे झाले. ते बेवड्याला चांगलं काम झालं. या द्यापेक्षा तेव द्याव चांगला. आता याय ना काय केलं यायच्या देवळाला कुलूप लावली आणि वैचं पण चिड गेली. यायचं सारखंच ते बसले आराम केला. आराम केल्यानंतर थोडंफार साफसूफ करायचं राहिलं असेल. त्याला पहिलं चांगलं करेल होतं ना. थोडंफार केलं पण देवी प्रसन्न झाली यायला. आणि देवीला सांगितलं मी तुमच्यावर प्रसन्न नाही मागा. हे पहिलेच उताळावर गुड गेला वाशिन तिकडं भाजेल. त्याने सांगितलं आई अशीच कृपा राहू दे. विठाला विठ्ठला जाणते न गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे. मागणी ते एक तुझं प्रती आहे. देवा माझं मागणं निश्चित आहे. तुला द्यायचं का नाही द्यायचं ते ठरव. पण माझं मागणं माझ्या इच्छेनुसार दे. तुझ्या इच्छेनुसार चालणार नाही. कारण तू चतुराचा शिरोमणी आहे. तू नको त्याला कुणीकडे गुता दे तुला चांगलं माहितीये. म्हणून मला तुझ्या पट्ट्यात नाही लागत माझ्या पट्ट्यात लागत आहे. म्हणून तू बरं सांगतात मागणी ते एक तुझं प्रती आहे. देशील तरी पाही पांडुरंगा भगवंता. मला एकच मागणं तुझ्या जवळ मागायचंय. आणि काय मागणं या अभंगाचं दुसरं चरण. संतास निरवी हेच मदती. इथं चकारात्मक शब्द आहे दुसऱ्या चरणात. हेच दे का संताची संगतच का दे. देव नाही कळाला तरी चालन बरं का. देव नाही कळाला तरी चालन पण संत कळायला पाहिजे. देव तुमच्या सत्कर्माला प्रसन्न होईल. आता या मावल्या गुरुवार शुक्रवारचे एक व्रत करतात का नाही. तुमच्याकडे करते का नाही. आमच्याकडे करी त्या गुरुवारच्या पोत्या वाटेत्या का तुमच्याकडे शुक्रवारच्या. हा त्याच्यात उठणार नाही मातणार नाही घेतला वासा टाकणार नाही. आजपर्यंत काही कोणाच्या घरात लक्ष्मी आली नाही.
ज्यांना पुस्तकं छापली त्यांना कोटीचा बांगला आहे मुंबईमध्ये यायचे पत्र कशी पाळली तरी आज काही व्रत संपले नाही चालूच आहे पुढ्या मार्गशीर्षात जाणून आहे का नेणून आहे या संताचं निर्वी संत देव प्रसन्न होऊ शकतो पण संत प्रसन्न होत नाही संत देव भेटू शकतो पण संत भेटत नाही बहु अवघड आहे संत भेटी हो संत काही कुठे गाजर गवतासारखे उभेच नसतात आता काय झाले बुद्ध बुद्ध दगड उचला तिथे पण संत त्याला नाही म्हणत संताची क्वालिटी असते चातुर्य हरवी महत्व लपवी पितेपणा मिरवी आवडीने या लेकरा करता याच्या माय बापा करता टाळ्यावाला त्याचे माय बाप बोला घाबरते लोक एवढं एवढं पिल्लू पण काय भारी प्रमाण देत आहे काय म्हणा याच्याची काय घेणं नाही नाकाकडनं जाणार बरोबर प्रमाण दिलं बद्दल हो तेची सण अरे एवढ्या लेकराला कळू राहिलं आमच्या ढवळ्या क्या झाला काळी मी दिली पाव लावायची पाळी आली टाकुऱ्याचं उतरू नाही का लोकांच्या 5,000 द्यायला द्या पण त्यालाच लोक द्या द्या आमचं काय जायचंय तुमचं तुम्हाला तरी काय करायचं पुन्हा लुटायचं सुट्याला दान करायचंय तुम्हाला तरी काय करायचंय दुसऱ्या झेंड्यावर तेवढ्या लेकराला कळू राहिले त्याची संत ज्यांचा एक विठ्ठली ज्यांच्या टकुऱ्यातच देव आहे ते संत आहे आमच्या टकुऱ्यात देव नाही आमच्या टकुऱ्यात परमार्थ सुद्धा नाही आमच्या टकुऱ्यात फक्त आमच्या झोळ्या भरत आहे बोललं का लय राग आहे त्या लोकायला संत कशाला म्हणतात संत व्हायचे हाव महाराज व्हायचे हाव भाव व्हायचे हाव लोक पाय पडून पैसे देतात तरी पोट भरत नाही आमचं त्याची संत कोणते संत ज्यांचा एक ज्यांचा विचार फक्त देव आणि देव बसलेल्याच्या डोक्यात फक्त देव ज्यांना घालायचा आहे ते संत आहे हे जमा करणे काम कशाला म्हणते बीजराम अनुभवाचा पत्ता नाही साधू कैसे झाले तुकाराम महाराज सांगतात आशेचे मुस्कड सुद्धा पाहू नका ज्याची विठ्ठल नाही ठावा त्याचा संगान धरावा संगान धरावा त्याचा संगान धरावा आमच्या डोक्यात देव नाही आमच्या डोक्यात बदार आहे आमच्या डोक्यात सत्कर्म आहे असं करा म्हणजे असं होईल तसं करा म्हणजे तसं होईल तसं नाही झालं तर तोंड वाचूनच जाईल काय सांगावं संतांना उद्धाराचं सांगावा का सत्कर्माचं सांगावा जन्म मरण टाळण्याचा सांगावा पितृदोष काढा नारायण नागबळी करा आणि तिकडच फाशी घेऊन मारा पुन्हा गावात सुद्धा येऊ नका काय रे मराला किती दोष काढणार आहे तुम्ही
किती दोष काढणार आहे? अरे 96 पिढ्या गेल्या, आता गेला पल्ला गेला, बाप बसणार द्याला. काय सांगावं संतांना? उद्धाराचं समाजाला पटन नाही पटन, समाज करीन नाही तर तिकडच मरीन, समाजाची घेणं नाही. हो, हे लेकर आहे ना औषध पित नाही, लई सर्दी होईल राहते, अंग ठसठस करतय, किरकिर करतय, ते ढोशीत नाही औषध. आया ढोशीत कधी त्याचं नाक जावं लागत, नळ्यात वाचावं लागत आहे त्याच्या, तेव्हा ते ढोशीत आहे. बरोबर आहे ना? सत्य तसं राहतं, समाजाला पटन नाही तर नाही पटन, पण ते संतांनी केलं. होय, वरी नामे वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला, घर बांधिले डोंगरी, विषयासाठी काय भिंडे दारोदारी. अरे मुक्ताईचे प्रमाण पहा, आणि आम्ही संत होऊन बसलो या जगामध्ये. मळे संत झाले म्हणून समाजाने अवदासा प्राप्त केली. समजून घेतलं पाहिजे संत कशाला म्हणतात. देवाला सांगतात या संताच निर्वी हेची मदत दिली. संत द्यावा कशासाठी? पूर्वसुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, पूर्वसुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. जीवनामध्ये सत्य संत जीवनात यावं, आणि त्या जीवनाचं संताचं वर्म जर जीवनात आलं तर उद्धार व्हायला वेळ लागत नाही. ऐशे वर्म मदत झाली नारायण अंतरीच्या गुणा प्रकटोनी. असा संत जीवनात यायला पाहिजे का ते ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायानं करायची नाही, वैखरी सुद्धा तिथं चालत नाही. असं भजन प्रत्येकाला करता येतं. जो माणूस म्हणून जन्माला आला ना त्याला ते भजन करता येतं. परमार्थ हातापाया टांगण्याचा करायचा नसतो. पायी तीर्थयात्रा घडून चकुर सदा गहाण पडू. पाय चालतात तो प्रवास, हृदय चालतात ते तीर्थयात्रा. देवेने संगमी नाना तीर्थे ब्रवी, देवेने संगमी नाना तीर्थे ब्रवी. संगती मनोमार्ग गती नाकळावा श्रीपती येण्याची पंथे. संताच्या मुठीत देवे देव देवाच्या बापाला सुद्धा कळत नाही. उद्या राम जन्माला येणार आहे ना, आता एवढं वेळच नाही मला 10 वाजले. काय राहतंय अवघडच आहे. काय सांगा तुम्हाला, ज्यावेळेस कौशल्याला डोळे लागले रामाला कळाले का राम जन्माचे अभंग पहा. येऊन नृप हे कौशल्याची, त्याला वाटलं कौशल्याला बाहेरचं झालं का. पण आला देवाच्या बापाला वाटलं कौशल्याला डोळे लागले ना 7व्या महिन्याचे. वशिष्ठानं सांगितलंय तू मला जाय आणि तिने राण्याला डोळे विचार. असे काही कुठून निघलं, काही अपमान झाला. कौशल्याच्या याच्या सुमित्रेच्या महालात गेला. सुमित्रेनं काही नाही सांगितलं, मला सेवा करायची, फक्त एवढं सांगितलं आणि पुढे घातले कौशल्याच्या महालात. कौशल्याच्या महालात गेल्यावर कौशल्यानं काय सांगितलंय, कौशल्य अशी बसत होती, डोळे लाल बुंद झालेले होते कौशल्या मातेचे. आणि कौशल्या माता ज्यावेळेस डोहाळे विचारले दशरथ राजानं त्यावेळेस कौशल्याचं प्रमाणे आणि रे धनुष्या मारी न रावणा, आणि रे धनुष्या मारी न रावणा. Marina
कौशल्याला काय सांगायचंय, राम जन्माला यायच्या आधी रावणाला मारायचं तयारी चालली. दशरथाला कळालं का, तिला वाटलं बाहेरचं झालं, याच्या अंगातच यायला लागलंय. अशी मेंटल खोपडीचे लोक राहिले. अंगात येतं काय देव, अंगातच ये. ज्या दिवशी धकून जातो ना त्या दिवशी चौकाला सांगायला हॅलो गेले बर का, या काडी लावाला. संताशी निर्वी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागो देवा देवा, दुसरं काही तुला मागायचं नाही. वेळ लई झाली, जास्त वेळ बोलू नाही. लई पब्लिक आली म्हणून आपल्या गाडीत वस्तू नाही. हो, प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, अमिताभ बच्चन आणि गोंधळ रात. हे काही गोंधळ नाही, मर्यादा असते. म्हणून याच्यामध्ये काय बोलण्याचा प्रयत्न केला. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. सर्वांनी प्रवक्त्या भगवंताचं स्मरण करू. विठोबा जीवनात काय गरज आहे बर का. संत का लागतात, कारण भगवंतातला आणि जीवातला दुवा मध्यस्थी म्हणजे संत आहे. जीवाला देव कळत नाही, जीवाला देव कळतो का, नाही कळत. म्हणून संत मध्यस्थी लागतात. संत नुसतं वाचून सांगत नसतात, अनुभवून सांगतात. संत सज्जनानं घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरी. साधू संतांना त्या परमार्थाचा नक्षीकांत अनुभव घेतला आणि समाजाला करता येईल, समाजाला सोपं वाटेल, समाजाला धकाधकीच्या जीवनामध्ये त्याला वेळ नाही, त्याच्या वेळेत त्याला करता येईल असं साधन संतांना शोधून काढलं. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, निवडून काढले. काय काढलंय निवडून, जे तुम्हाला आम्हाला चालता बोलता उठता बसता खाताना पिताना चालताना बोलताना करता येईल ना, असं साधन संतांना निवडून काढलं. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये दुसरं काही करून चालत नाही, प्रभूचं नामस्मरण करावं लागतं. असं प्रभूचं नामस्मरण आपल्याला घडायला पाहिजे. आणि ते असं नामस्मरण ज्यावेळेस जीवनात येतं ना, त्यावेळेस संतांची संगती तुकोबारायला जरूरत वाटली. आणि त्या संतांमुळं काय झालं, अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची. देवा तू उदार अंतकरणानं संताच्या पायाजवळ मला ठेव. मग आता संताच्या पाय आतापर्यंत 28 वर्ष तुम्ही पडले नाही का, पडले ना. मग संताच्या पाया जर पडले तर प्रमाण तुकोबरायचं हे संत चरण रज लागता आणि वासनेची बीज मेल्यावर जाय. कावा जाय, कावा जाय. संत चरण रज लागत असत, वासनेची बीज जळूनच आहे. बरोबर आहे की नाही.
मग वासना जळती का? ज्या ती जळत नाही. आता दृष्टांत सांगतो. आता या बाबानं वायर पांगेली इकून 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 त्या तिथं मध्ये जैन बा त्या उघड्या वायाला ज्याला हात लागला झटका किती महिना ना हा मग तुम्हाला कीर्तन कळू राहिलं मावा. उघड्या वायराला जर हात लागला तो म्हणतो का तू महाराज आहे नको नाही ना. मग झटका कसा आहे ताबडतोब आय हो. कांदा कापल्यावर पाणी किती महिन्याने येतं डोळ्याला ताबडतोब येतं का नाही. मग सारं ताबडतोब आहे बरोबर आहे का नाही. मग देव कोण उदरीत आहे. देव बी ताबडतोब पाहिजे ना. मुखी नाम आईशी साक्ष बहुताची आमची काय बहुतांची गण साक्षी द्याय ना. पुरावे लिहून ठेवले 4 वेद 4 पुराण. आमची साक्ष काय. आमच्यासारखे नामा म्हणे तुका म्हणे ज्ञाना म्हणे नद्या तू काय म्हणे सांग ना. तू काहीच नाही म्हणे. तर नामा म्हणे तुकाच म्हणे. तू काय म्हणतो तुला त्या गोष्टीचा एकदा अनुभव घे आणि मग जगाला सांग. मायबाप तुकाराम महाराजांच्या जीवनाचा विचार करा. मायबाप तुमच्या आमच्या करता हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून एवढा मोठी ग्रंथ संपदा आपल्या करता निर्माण केली. ग्रंथ म्हणजे देव नाही. देव असल्याचा पुरावा आहे. देव नाही मायबाप. जसं तुमच्या पासबुकात पैसे आहे ना ते पैसे नाहीये पैसे असल्याचा पुरावा आहे. तसं शास्त्र देव असल्याचा पुरावा आहे. तुम्हाला जर पैसे लागत असेल तर बँकेत जावा लागतो विड्रॉल भरावा लागतो सह्या करावा लागत्या. तुमचे पैसे कॅशियरच्या गल्ल्यात बरोबर आहे ना. तसं शास्त्रात देव लिहिलेला आहे पण तो संतांच्या मुठीमध्ये आहे. ज्यावेळेस ओरिजिनल संत जीवनात येतो ना ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वी देवतया जवळी असे पापनाशे दर्शनी. याच्यामध्ये येता अवकाळी बोलण्याचा प्रयत्न केला. 10 वाजले 8:30 ते 10:30 आहे ना भाऊ. टाइम किती गाडीला हा 11ला आहे. चाल देऊ मग. विठाला विठाला तुमची इच्छा आहे ना लांबायची का करायचं. चाल देऊ सकाळ काकडा भांडलो. आज शेवटचा जागराचा दिवस आहे ना आज नाही. चला बघा तुको बरं सांगतात. तुका म्हणे आता काय म्हणे आता अरे संत जीवनात यावा आणि संत जीवनात येण्याकरता जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. संत कशाला लागतात याचं दृष्टांत सांगतो तुम्हाला. संत जीवनात का गरज आहे. संतांनी देव अनुभवलेला आहे बघा. परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्ण संदीपाने गुरु केला. प्रभू रामचंद्र आहे का नाही देव आहे का नाही. मग त्यांनी गुरु केला का नाही. वशिष्ठ त्यांचे गुरु. भगवान जगद्गुरु गोपाल कृष्ण त्यांनी गुरु केला का नाही. गुरुचं नाव संदीपानी. सगळ्या संतांचं आहे. ही गोष्ट प्राप्त कराय करताना तुकोबरायला देऊ सोडून ओतूरला जावं लागलं. ही गोष्ट प्राप्त कराय करता नामदेवाला पंढरपूर सोडून आमट्याला जावं लागलं. बरोबर आहे ना. परमार्थामध्ये भेड्या खातून चालत नाही. लई यंगरटपणा चालत नाही. मोडेल पण वापणार नाही. तसाच चुलीत जाय कोणाचं काय जाईल. 1400 वर्षाचं तपस्वी महत्व होता. किती 1400 वर्ष काळाला भिरकवणारा महात्मा योगीराज चांगदेव महाराज होते का नाही. पण माझ्या 6 वर्षाच्या मुक्ताईला चांगदेव महाराजाला सांगितलं लई वाघ मारू नका तुम्ही. मरेल माणसं जिवंत करायचे. प्यारलेचे नाही बरं का. मरेल माणसं जिवंत करायचे. आणि त्या चांगदेव महाराजाला त्या कुलतंब्याला आमच्याकडे कुलतंब 6 महिने लागायची समाधी लावायची आणि ते 6 महिन्यात मरेल लोक तिड आणून टाकायचे. तू चुळ ब्याजा ते का उठते का नाही. ते 6 महिन्यातून उत्थान झाले का मग ते लोक उठायचे. मुक्ताईनं पाहिलं ते. आणि मुक्ताई ज्यावेळेस शुद्धीपत्र घेऊन दिलं तर नाही लोक आहे ना पण निघले. ज्यावेळेस कुलतांब्याला गेले त्यावेळेस मुक्ताईनं काय केलं मरेल कुत्र्याचं हाडूक घेतलंय. मरेल बरं का कुत्र्याचं हाडूक घेतलंय आणि सगळ्यावर ओवळून फेकून दिलं. सारे लोक उठून निघून गेले घरी आवताला. त्याचे शिष्य होते माग आच्छरदानी मच्छरदानी 10 माणसं तानातानी आमचे महाराज आमचे महाराज आमचे महाराज आमचे महाराज. ते म्हणे बाबा ते म्हणे 6 महिन्यात कोणी गेलंच नाही का आपल्याकडे. गण गुचक येल होतं म्हणे. पण ते 6 वर्षाची पोरगी आली म्हणे एवढी एवढी आणि तिला मरेल कुत्र्याचं हाडूक घेतलं आणि साऱ्यावर ओवळून फेकून दिलंय म्हणे. सगळे लोक उठून गेले. ती मग टाक काटलाय.
मग चांगदेव महाराजाला वाटलं अरे आपल्यापेक्षा कोणीतरी शहराला सवशेर असलं पाहिजे. माझी मुक्ताई सांगते, भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीचे, भल्या भल्या पोनारांना उलटून पाडी दे. सांगदेवा तुम्ही जे करताय ना ते विधीच्या विरोधात करताय. जो मेला तो जिवंत जरी केला तर तो मरणार नाही का? येत उरो नाही आले अवतार, लंकापती सुद्धा गेला. 60,000 वर्ष तपश्चर्या करणारे विश्वामित्र सुद्धा यात गेले. भुरसुंडी सारखे सुद्धा महात्मे या सृष्टीतून गेले. तुम्ही जे करताय त्या विधीच्या विरोधात करताय. तुम्हाला सुद्धा एक दिवस काडी लावा लागणारी. तुम्ही जरी लोकांना 1400 वर्ष काळाला भिरकवलं ना, तुमच्या बोकांडी काळाना देवाच्या बापाला सोडलं नाही, तुम्हाला सोडीन का? नाही ना. काळ फक्त संतावर मात करीत नाही, काळ गुलाम सलाम करी. तुका म्हणे काळ आता त्याच्यावर बळ करत नाही, काळाचं बळ संतावर चालत नाही. कारण संतांनी काळावर विजय मिळवलेला असतो. तुका म्हणे तोंडावरी, त्या काळाच्या तोंडावर हनता येते बर का. संतांनी हाणली नामाची आवळीनं भिऊ सर्वता कळी काळाच्या माथा माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षातले करू सांग देव योगी या नातीला मान देर गुरु. यावेळेस मुक्ताईचा अनुग्रह झाला चांगदेव महाराजांवर. 1400 वर्षाची आणि मुक्ताई 6 वर्षाची. कसा ताळा बसून ज्ञान नाही ना, ज्ञान मोठे असतंय. वयानं मोठे झालो आम्ही, ज्ञानाना लहान आहे. 1400 वर्षाचे जरी असले, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जरी पाठ असली, ब्रह्म माया ज्यांना पालथी घातलेली असली, तरी त्याच्या पुढे माझी मुक्ताई श्रेष्ठ ठरली. का? मुक्ताईनं सांगितलं का सांगदेवा तुम्ही जे करताय ना ते विधीच्या विरोधात आहे. उद्धाराचा मार्ग जगाला सांगा ना. मरे लोक काय तुम्हाला शायनिंग मारायची का? लोकांना सत्कार करावा म्हणून करायचंय का? का तुम्हाला मठ बांधायचे? काय करायचं सांगदेवा? कोण्या कारणाची येणे माझे झाले, मायेने नवीले ब्रह्मरूप. कशा करता आलो हे समजून घ्या. का आलो, कशा करता आलो याचा विचार करा. आला ती कोटोनिया जाशील कवण्या रेठाया, घरदार तुझे नोढे अवघी लटकी समाया. सांगदेवा हे सोडून द्या रिकामे धंदे, उद्धाराच्या मार्गाला जा. काय करावं लागेल मुक्ताई? मुक्ताईनं सांगदेव महाराज दीन झाले. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया लीन झाले. नम्र झाला होता तिने कोंडिले अनंता. मुक्ताबाईनं अनादी काळात असलेली परंपरा हो सांगदेवावर कृपादृष्टी केली, त्याला अनुग्रह म्हणतात.
गुरुने कानी फुंकिला वार गुरुने कानी फुंकिला वार कानी फुंकिला कानी फुंकिला कानी फुंकिला वार गुरुने कानी फुंकिला वार कानी फुंकिला कानी फुंकिला भाव गेला सारा भाव गेला सारा कानी फुंकिला वार गुरुने कानी फुंकिला वार गुरुने कानी फुंकिला वार गुरुने कानी फुंकिला त्याला परंपरा म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात सांगतात, शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काही त्रिपुरारी सांगितली जी. काय सांगितलंय? पांडुरतीचे कान फुंकले. काय फुंकले? ही अनादी काळाची असलेली गोष्ट पार्वतीच्या कानामध्ये महादेवानं सांगितली. ती परंपरा आपल्यापर्यंत आली. आदिनाथ उमा बीज प्रकटलेच्या रूपानं तुमच्या आमच्यापर्यंत आली. म्हणून संतांची गरज आहे. संत नाही मिळाले ना करू नका काही. संत संग धरा पूर्वीचा दोहरा उगवेल. जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा. पवित्र तुळशीची माळ घाला. अमूल्य नरदेहाचं सार्थक करा. नाहीतर जर नाही केलं हे जरी ना ऐका लई गाजीले लोकांना आपल्याला नाही गाजत. हे जरी न ऐकाल मग दुसरा येईल. हे जरी न ऐकाल तर त्याच्या वटी बा काळ बाजून येईल. तर त्याच्या वटी बा एका जनार्दनी आमची काय आमची गाडी येणार निघून जाईल. आमचं काय जाईल. म्हणून जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा. भगवान परमात्मा तुम्हाला खूप ताकद देऊ. ह्याच्यापेक्षा डबल भरभरून तुमच्या भगवंताचे अन्नदान करू. हे सगळं सत्कर्म तुमचं घडत राहू. तुमच्या जीवनामध्ये चांगल्या संतांची प्राप्ती हो. एवढंच तुमच्या मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो. ही संत मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो. काही चुकला असेल मायबाप माझ्या बोबडिया बोला. काही चुकला असेल मला उदार अंतकरणानं माफ करा. चुकलं असेल तर विसरून जा. घेऊन नका जाऊ घरी. आता जे विठ्ठल होणारच झटकून मोकळे होणार आहे तू घेऊन जाईल निघ. अरे पहिलं काय वाटतं माझ्याकडे पाहूनच बोलला बा. ते उगा शिंगाणा वाची फिरत माझ्याकडे पाहूनच बोलले. मला काय घे नाही तुमच्याकडे पाहून बोलायचं. मला काय तुमचा बांधायला बांधे का? मला काय तुमच्या विरोधात उभं राहायचं की नाही? जे सत्य पवित्र आणि निर्मळ आहे ना ते सांगायला पाहिजे. ज्या गोष्टीनं उद्धार होतो ना नराचा नारायण दगडाचं देऊन जीवाचा शिव होतो ना ती गोष्ट सांगायला पाहिजे. एवढ्या 1.5 पावणे 2 तासाच्या वातावरणात सासूचं उदाहरण आलं का? सुनाचं उदाहरण आलं का? नाही ना देवा. तुमच्या घरात रोज तोच धंदा आहे ना. आमच्या सारख्यानाच भुकायला पाहिजे का? काय आला आयुष्य मातीत घालून राहिलं तो बी यायचं. जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर तुका म्हणे आता उधार तो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरादेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामकृष्ण हरे
रूप पाहताले तरी रूप पाहताले तरी रूप पाहताले तरी रूप पाहताले Yeah.
हरे हॅलो 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 हरे मागणीत एक तुझ प्रती आहे मागणीत एक तुझ प्रती आहे देशील तरी काही पांडुरंगा मागणीत एक तुझ प्रती आहे मागणीत एक तुझ प्रती आहे देशील तरी काही पांडुरंगा या संतांना निर्मिती बदले या संतांना निर्मिती बदले जगत काही नमावलेला उद्धव महाराज जामकर बबन महाराज फाटी गिरगाव मागणीत एक तुझ प्रती आहे मागणीत एक तुझ प्रती तरी पाहे पांडुरंगा देशी तरी पाहे पांडुरंगा देशी तरी पाहे पांडुरंगा देशी तरी पांडुरंगा
सप्तासी निररी हेच मजली सप्तासी निररी हेच मजली तुझे काही न मागो देवा निक तुझे काही न मागो देवा निक तुझे काही तुझे काही
या संताची मुरारी मजली